नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती तस्करांचा सुळसुळाट प्रचंड प्रमाणात वाढला असून अनेक ठिकाणी राजकीय हितसंबंधही यात गुंतले असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु काही अपवाद असेही आहे की प्रशासन हिरिरीने काम करून रेती तस्कर यांच्या मुसक्या आवळत आहे. भद्रावती तालुक्यातील मांगली येथून रेती तस्करी करताना पोलिसांनी रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त केला. या कारवाईत जवळपास 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मारोडा रेल्वे स्टेशनला विलासपूर चेन्नई एक्सप्रेसचा थांबा देण्यात आला आहे. विलासपूर चेन्नई एक्सप्रेसचा थांबा मूल येथे मिळाल्यामुळे अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 2 मिनिटांचा हा थांबा असून प्रवाशांनी या सोयीचा फायदा घ्यावा. नागपूर येथील अजनी परिसरात एका शाळेकडे अल्पवयीन मुलीची चाकूने निर्गुणपणे हत्या करण्यात आली. सदर मुलगी ही इयत्ता 10वीत शिकत होती आणि 3 वर्षांपूर्वीपासून तिचे प्रेम संबंध एका अल्पवयीन मुलासोबत होते. परंतु नंतर तिने त्या मुलासोबत बोलणे टाळले असल्याने त्याने भर चौकातच तिच्यावर चाकूने सपासप वार केले. एकीकडे गणेशोत्सव सुरू असताना आणि कडक पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा ही हत्या झाल्याने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे महाऔष्णिक विद्युत केंद्र म्हणून ख्याती प्राप्त असलेले चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रात काल कन्व्हर्टर बेल्ट तुटल्याने 3 नंबर युनिट मधील उत्पादन थांबले आहे. महाऔष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत आणि आताही अधिकारी सुस्तावस्थेत असल्याने अपघाताची शृंखला सुरूच राहील असे जाणकारांचे म्हणणे आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांनी चंद्रपूर ते मूल बायपास रस्त्याचा प्रस्तावही ठेवला आणि त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा दुजोरा दिला असल्याचे कळते. यामुळे चंद्रपूर मूल मार्गावरील वाहतूक सुखकारक होण्याची आशा निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना प्रचंड यश मिळवून देणारी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. परंतु या योजनेचा लाभ अनेकांनी साधा नसतानाही घेतला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनाकरिता ज्यांनी अर्ज केले आहे त्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर महानगरपालिका ऐनकेन प्रकारे चर्चेत असतेच. कधी रस्त्याचा विषय असो, पाणी पुरवठ्याचा विषय असो किंवा नुकतेच एका चेंबरमध्ये नागरिक पडल्याचे असो, यामागे असणाऱ्या कंत्राटदारांचा भ्रष्टाचार संपत नाही. अशातच हनुमान खिडकीजवळ झरपट नदीवर बांधलेल्या पुलाला तडे गेल्याने आणि या पुलाचा काही भाग कोसळल्याने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक नागरिक या पुलावरून येणे जाणे करतात, त्यामुळे समोर मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा चाहता वर्ग प्रचंड प्रमाणात आहे. लंडन येथे लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोहिनूर ऑफ इंडियाचा सन्मान देण्यात आला आणि ते जेव्हा बल्लारपुरात आले तेव्हा त्यांच्या एका चाहत्याने रक्ताने लिहिलेले फोटो फ्रेम त्यांना भेट केले. हा चाहता म्हणजे बल्लारपुरातील माजी शहराध्यक्ष काशीनाथ सिंग असून त्याच्या प्रेमाने आमदार सुधीर मुनगंटीवार भारावून गेले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड प्रकल्प झाल्याने जड वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. परंतु त्याचा फटका मात्र स्थानिक नागरिकांना बसतो आहे. चामोर्शी तालुक्यातील घोट निकतवाडा रेगडी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून जागोजागी खड्डे निर्माण झाले आहे. यामुळे सामान्य नागरिकांना या मार्गावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. या मार्गाची डागडुजी लवकरात लवकर करावी अशी स्थानिकांची मागणी आहे. पाळीव कुत्र्यांबाबत नागपूर पोलीस सतर्क झाले असून पाळीव कुत्र्यांना घराबाहेर फिरवताना त्यांच्या तोंडावर जाळी लावणे सोबतच गळ्यातील पट्ट्यावर मालकाचे नाव व पत्ता लिहिणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर श्वानांना खाऊ घातल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याच प्रकारची कारवाई विदर्भात सर्व जिल्ह्यात लागू करावी अशी मागणी जिल्हावासियांनी केली आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.